मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून एकीकडे मनोज जरांगेंनी लढा पुकारला असताना दुसरी एक रथयात्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक देवस्थानाच्या चरणी माता टेकवत सुरू आहे आणि विठ्ठलाच्या चरणी माता टेकून आता तुळजाभवानी चरणी माता टेकवत आहेत। रथयात्रा काढताय तुम्ही, देवस्थानाच्या चरणी देवाला भेटी देताय, का बरं देवस्थानाच्या चरणी ही रथयात्रा आहे, काय मागणी? अहो माझे आजोबा सांगायचे मला की मी महादेवाला गेलो घंटा वाजवला। प्रत्येक वर्षी मला एका एकरामध्ये 10 पोती ज्वारी होत होती, ह्या वर्षी मला 35 पोती ज्वारी झाली। मला वाटतं ह्या वेळेला मी घंटा वाजवला तर आम्हाला आरक्षण मिळेल, म्हणून राज्यातल्या तीर्थक्षेत्राचं घंट वाजवून आमचं आता सध्या काम आहे। हिंदूंचं सरकार आहे, हिंदूंचं दैवत आहे। आज छाती ठोकपणे राज्याचा मुख्यमंत्री हे सरकार हिंदूंचं आहे, ही सरकार हिंदूंचं आहे। पण आता आम्ही ठरवलंय सगळ्यांनी मिळून की बाबा तुम्ही हिंदूचं म्हणता तर हिंदूंच्या दैवतांच्या समोर नतमस्तक व्हायचं, त्या देवाचा घंटा वाजवायचा आणि त्या देवाला सांगायचं की बाबा पांडुरंगा, बाबा तुळजा माता, बाबा छत्रपती परळीच्या वैजनाथा, औंढा नागनाथा, तू या सरकारला सद्बुद्धी दे आणि सरकारला सद्बुद्धी देऊन या सरकारला बाबा आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दे। अन्यथा तू सांग देवा की बाबा हे नाकारचं सरकार आहे, चुकीचं सरकार आहे, ही तर आम्ही एकदा गृहीत धरू। आमच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या श्रद्धेखातीर आम्ही हे राज्यभर फिरायला लागलोय। किती देवस्थानाला तुम्ही भेटी देणार आहात आणि किती लोक तुम्ही या यात्रेत फिरताय? आता माझ्या बरोबर सध्या 2000 लोक आहेत। महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा 14 जिल्ह्यातून जाणारी यात्रा आहे आणि 3000 किलोमीटरची यात्रा आहे। 12 दिवसाचा हा दौरा आहे आमचा, तर राज्यातला सगळ्यात मोठा हा दौरा आहे। माझं एकच म्हणणं आहे, आता पवित्र हिंदूंचा हे महिना चालू आहे श्रावण, त्यातले 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र आहे, त्या ज्योतिर्लिंगाच्या समोर जाणार आहे, प्रत्येक ज्योतिर्लिंगाला नतमस्तक होऊन विनंती करणार आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी हाक देत आहेत, मुंबईकडे जात आहेत आणि दुसरीकडे रामभाऊ गायकवाड देवस्थानाचा दौरा करतायत। 2 गट झाले? अजिबात नाही, गट कुठं आहेत? मनोज जरांगे पाटील मुंबईला जातात, आम्ही देवाला सांगतोय जरांगे पाटलाला तुम्ही सद्बुद्धी द्या, आरक्षण घेत असताना त्यांनाच आरक्षण मिळू द्या, आम्ही त्यांच्या बरोबरच आहे ना। हे सगळे दौरा संपवून आम्ही सगळे मिळून जरांगे पाटलावर मुंबईत जाणार आहे। तुम्ही सगळे सोबत आहात, काय भावना ही यात्रा करत असतानाची तुमच्या? निश्चितपणानं जी प्रत्येक गोरगरीब मराठ्याच्या घरामधल्या तरुण तरुणींना जेव्हा नोकरीच्या वेळेस मार्क्स कमी पडतात, जेव्हा त्यांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची असते, जेव्हा जेव्हा आरक्षणामुळे त्यांच्या घरामध्ये न सहन करण्याजोगे तोटे तयार होतात, तेव्हा जी वेदनादायक भावना त्यांची तयार होती, त्या सगळ्या भावना आम्ही एकत्रित करून घेऊन या यात्रेच्या माध्यमातून देवदेवतांपर्यंत आम्ही पोहोचवतोय। देवदेवतांच्या चरणी तुम्ही जात आहेत, देवदेवतांच्या चरणी जाऊन हे सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवेल असं वाटतं? आता माणसांनी तर प्रयत्न करून झाले बघा, सगळ्या राज्यातले मराठे रस्त्यावर उतरले, शांती मोर्चे झाले, जिल्ह्यात बंद झाले, एवढं सगळं करून ऐकायला तयार नाही। मग आता हे हिंदुत्ववादी सरकार म्हणतंय किंवा हिंदूंना मानणार, जय श्रीरामचा नारा देणार किंवा आम्ही देवदेवतांना मानतो म्हणणार सरकार आहे। निदान आम्ही त्या देवदेवतांच्या पुढे तरी डोकं ठेवू आणि त्या देवदेवतांना असं विनंती करू की या सरकारला आता तेवढी तर सद्बुद्धी दे, माणसांचं काय ऐकत नाही, निदान देवांचं तर ऐकून हे सरकार सद्बुद्धी घेईल आणि आरक्षणाचा प्रश्न लगेच मार्गी लावल। ही देवदेवतांच्या चरणीची ही यांची रथयात्रा आहे। देवानं तरी सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून ही यात्रा संपल्यानंतर मुंबईत ते जरांगेंच्या आंदोलनातही सहभागी होणार आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।